पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगलेला आहे। आशानगरमध्ये उभारण्यात आलेली पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नामधून उभी झाली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटनालाच विरोध केलाय। पुण्यात पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। अजित पवारांच्या उद्घाटनाला येण्याआधीच काँग्रेसने उद्घाटन करण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेस कार्यकर्ते टाकीकडे जायला निघाले, मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं। यावेळेस आमदार धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांसोबत संवाद झाला। काही प्रमाणात झटापट देखील झाली। यांनी काय उत्तर दिलं की जनरल बॉडीचं ध्वंसन करायला पाहिजे। ठराव कुठे आपण सचिव आहे दाखवलाय ना, ठराव त्यांच्याकडे आहे। तुम्ही आयुक्त साहेबांना बोला, तुम्ही निर्णय हा घ्यायचा की आता मला आज जायचंय, मला पाणी करायची आणि तुम्ही मला आता पाणी करून द्यायची सांगा। आमदार साहेब 2 मिनिट आम्हाला निर्णय घेऊ त्यांना। हा ठराव निर्णय घ्या, वाचलाय सर, जनरल बॉडीचा ठराव आहे, हा काय कोणाचा एकट्याचा नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला येणार का याबद्दल उत्सुकता होती। मात्र दुपारनंतर अजितदादा नॉट रिचेबल झाले आणि त्यांचे पुढचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले। भाजपचे सिद्धार्थ शिरोळे या भागातून आमदार आहेत, मात्र काँग्रेसचे नेते दत्ता बहिरट यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पाण्याची टाकी उभारल्याचा काँग्रेसचा दावा आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।